शेतकरी मित्रांनो नमस्कार. गहू पिकात पहिली फवारणी कोणती घ्यावी याच्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. गहू पिकात पहिली फवारणी आपल्याला 30 ते 35 दिवसांनी घ्यायची आहे. 30 ते 35 दिवसांनी गहू पिकात आपल्याला मोठ्या प्रमाणात फुटवे काढण्याची गरज असते. मोठ्या प्रमाणात फुटवे म्हणजेच मोठ्या प्रमाणात ओमण्यांची संख्या आणि मग आपल्याला भरघोस उत्पन्न गव्हामध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, गव्हामध्ये आपल्याला 2 अवस्था स्टेजमध्ये फवारणी घ्यायची आहे. ते म्हणजे काळा रोग, काळा मावा रोग आणि दुसरी म्हणजे ओमनींची अवस्था. त्या अवस्थामध्ये आपल्याला तांबेरा रोग बघायला मिळतो. आता सध्या परिस्थितीमध्ये आपला पीक 30 ते 35 दिवसाचा झाल्यावर काळा मावा याच्यासाठी फवारणी घ्यायची असते. तर याच्या काळा मावा या रोगाचं निवारण करण्यासाठी आपल्याला प्रोपेक सुपर एक चांगले कीटनाशक म्हणजेच प्रोपेक सुपर किंवा कराटे या कीटनाशकामधून एक कीटनाशक घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक चांगलं टॉनिक, जेणेकरून आपल्या गहू पिकात मोठ्या प्रमाणात फुटवे काढण्यास मदत होईल. टॉनिक आपल्याला बायोविटा एक्स सीवीड एक्स्ट्रॅक्ट असणारे PI कंपनीचे बायोविटा एक्स, सागरिका किंवा इसाबियन हे आपण टॉनिक वापरू शकतो. मित्रांनो, त्यासोबतच आपल्याला झिंक एक्स्ट्रॅक्ट घ्यायचे आहे. झिंक एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या गहू पिकात फोटोसिंथेसिस प्रोसेस चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, यासाठी आपल्याला झिंक देणे गरजेचे असते. जर गहू पिकात झिंक कमी प्रमाणात असेल तर गहू पीक आपल्याला पिवळसर किंवा त्यात जो डार्क हिरवा रंग असतो तो सोडलेला बघायला मिळतो. म्हणून आपल्याला झिंक एक्स्ट्रॅक्ट फवारणीमधून देणे गरजेचे असते. तर आणि एक साधे बुरशीनाशक बुरशी नियंत्रण करण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, या फवारणीचं कॉम्बिनेशन तुम्ही समजून घ्या. काळा मावा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रोपेक सुपर हे कीटनाशक घ्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, गहू पीक निरोगी आणि त्यासोबतच त्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजेच अन्न बनवण्याची प्रक्रिया झाली पाहिजे, म्हणून आपल्याला झिंक एक्स्ट्रॅक्ट घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला याराविटा झिंक एक्स्ट्रॅक्ट हे चांगल्या प्रतीचे बघायला मिळतात. तसेच मित्रांनो, मोठ्या प्रमाणात फुटवे काढण्यासाठी आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट असणारे PI कंपनीचे बायोविटा एक्स हे या कॉम्बिनेशनमध्ये ॲड करायचे आहे. आणि साधे बुरशीनाशक तुम्ही ॲड करू शकता M45 किंवा सुरुवातीला बुरशीजन्य रोग गहू पिकात आढळत नाही तर तुम्ही राऊ पण देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला गहू पिकात पहिली फवारणी घ्यायची आहे 30 ते 35 दिवसांनी. आणि या फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात गहू पिकात फुटवे बघायला मिळेल. मोठ्या प्रमाणात फुटवे म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला ओमनीची संख्या बघायला मिळेल आणि आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन करा. चांगले नियोजन गहू पिकात केले, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन चांगले केले तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होईल. आणि शेतकरी मित्रांनो, गहू पिकात आपल्याला जास्त खर्च करायचा नसतो. 2 फवारण्या करणं गहू पिकात सफिशियंट आहे. 2 फवारण्यामध्ये आपल्याला चांगले उत्पन्न गहू पिकात मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, तसेच आपल्याला गहू पिकात जर कमी खर्चात नियोजन करायचे असेल तर तुम्ही ताक, गोमूत्र आणि त्यासोबतच दुधाचं मिक्सचर करून ते पण फवारू शकता. आणि ताक अंडी आपल्याला 15-15 दिवसांनी जरी फवारले तरी आपल्याला उत्तम रिझल्ट गव्हामध्ये बघायला मिळेल. तुम्ही पण गहू पिकात ताक अंडी फवारणी करत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. शेतकरी मित्रांनो, गहू पिकात 2 फवारणी सफिशियंट आहे. मित्रांनो, आपल्याला जास्त खर्च करायचा नसतो. गहू पिकात 2 फवारण्यातच आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन करा. मी तुम्हाला अशीच माहिती पुरवत राहील. त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच माहितीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.